ओम श्री परमात्मने नमः. ओम श्री सद्गुरुवे नमः. अर्थात पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची. आज ठाणे येथील गजानन महाराज उपासना मंडळातर्फे मी तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात भाविक गजानन भक्तांच्या समोर यावर्षी 20वा अध्याय श्री गजानन विजयचा याचं निरूपण घेऊन आलेलो आहे. आणि माझं परमभाग्य की या व्हिडिओद्वारे मी तुम्हा सर्व ज्ञात अज्ञात अशा भक्तांच्या चरणी या माझ्या वाग्यज्ञाचं हे पुष्प अर्पण करण्यास खऱ्या अर्थानं मला ठाणे उपासना केंद्रानं ही संधी दिली. त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम या ठिकाणी आभार मानतो. माझ्याकडे यावेळेस श्री गजानन विजय ग्रंथातला 20वा अध्याय हा निरूपणासाठी आहे. 20वा अध्यायाचा विचार जर आपण केला तर हा समाधी उपरांत अशा प्रकारचा चिंतनाचा विषय आहे. त्याच्यामध्ये महाराजांचं समाधी उपरांत बऱ्याच भक्तांना दर्शन झालं. त्याच्यामध्ये बरेचसे चमत्कार आहेत आणि याला एकंदर आपण लीला संग्रह असं म्हणू शकतो. साधारणतः आपण एक विचार केला तर मी स्वतः आणि आजचं जग जर आपण पाहिलं तर आत्यंतिक भौतिकतेने आपण जगणारे आहोत. आणि म्हणून आपण या दृष्टिकोनातून विचार केला पाहिजे की आपलं हे जे संस्थान आहे गजानन महाराज संस्थान शेगाव, गजानन महाराजांचं चरित्र आणि त्यांच्याशी निगडीत असलेले सर्व तुमच्या माझ्यासारखे जे काही भक्तजन असतील ते खऱ्या अर्थानं भक्तीचं ज्ञानाचं याचं सर्व समाजामध्ये प्रचार प्रसाराचं कार्य करतात की अंधश्रद्धा चमत्कार याचा प्रचार प्रसार करतात, हे सर्वप्रथम आपल्याला पाहायला पाहिजे. त्या दृष्टिकोनातून आपण सुरुवातीला या अध्यायामध्ये या चर्चेमध्ये चिंतनामध्ये थोडंसं आपण पाहूया. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की चमत्काराची आवश्यकता असते का, तर आपण म्हणतो चमत्काराशिवाय नमस्कार नाही. मग माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा त्या काळामध्ये रेड्याचा चमत्कार झाला. त्यानंतर नेवाशाजवळ त्या एका संन्यासाला त्यांनी जीवदान दिलं, तो चमत्कार झाला. पण हे जे चमत्कार असतात हे चमत्कार याच्याकरता असतात किंवा संत हे चमत्कार याच्याकरता करतात की अशा प्रकारच्या व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून समाजाचं काहीतरी मोठं कार्य करायचं असतं. चमत्कार ही गोष्ट तिथे फार थोडीशी असते. आपण या गजानन विजयमध्ये भास्करराव पाटलांच्या समोर झालेला त्या विहिरीला जे पाणी फुटलं तोही चमत्कार पाहिलेला आहे. पण नुसतं पाणी फुटून तो चमत्कार जो आहे पाण्यासाठी झालेला नाही, तर भास्कररावांसारखा एक ज्ञानी भक्त या परिवाराला मिळाला आणि या परिवारामध्ये तो भक्त असा की त्याच्याकडे पाहून आपलं जीवन कसं आदर्शवत करता येईल असा प्रयत्न आम्ही केला पाहिजे, अशी एक त्या चमत्कारामागची भूमिका असते. त्याचबरोबर आपण एक चमत्कार पाहिलेला आहे तो ब्रह्मगिरी गोसावीचा अग्नीचा चमत्कार. मग त्याच्यामध्ये अग्नीमध्ये मला काही होत नाही हे चमत्कार दाखवण्यापेक्षा अहंकारानं तुझं ज्ञान झाकलेलं आहे, अहंकारानं तुझं जे काही स्वरूप आहे ते झाकले गेले ते स्पष्ट झालं पाहिजे, या दृष्टिकोनातून गजानन महाराजांनी त्याला तो चमत्कार दाखवला असं माझं प्रामाणिक मत आहे. कारण हे संत जे चमत्कार करतात ते त्यांची स्वतःची कुठे वाखाणणी व्हावी, मोठेपणा व्हावा याकरता करत नाहीत. कारण संपूर्ण गजानन विजय ग्रंथामध्ये कुठेही गजानन महाराजांनी त्यांची स्वतःची भक्ती करायला सांगितली नाही, तर भक्ती करत असताना भक्ती करावी सच्चिदानंद श्री हरीची, मला देण्यासाठी तो जगजेठी बसलेला आहे. त्याचबरोबर स्वतःच्या अवतार समाप्तीकरता सुद्धा खऱ्या अर्थाने त्यांनी पंढरपूरला जाऊन त्या भगवंताजवळ मागितलं की मला आता माझं अवतार कार्य समाप्ती करण्याच्या दृष्टिकोनातून आपण परवानगी द्यावी. एकंदर हे जे संत असतात हे भगवंताचे विग्रह असतात, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सर्व प्रकारची शक्ती असते. त्या शक्तीनं समाजामध्ये चमत्कार जरी दाखवता आले तर चमत्कारावर जर समाज जगायला लागला तर त्या चमत्कारानं तुमचं माझं कर्तृत्व म्हणजे सामान्य माणसाचं त्याच्या अंतर्यामी असलेल्या सर्व प्रकारच्या सुप्त शक्ती ह्या तशाच राहतील आणि मनुष्य हा तशा दृष्टिकोनातून अपंग होईल आणि तो खरोखर राम भरोसे किंवा देव भरोसे असं होऊन जाईल आणि त्याचं स्वतःच्या मनगटातली शक्ती आणि बुद्धीचं चातुर्य जे असेल, स्किल असेल ते वापरण्यामध्ये तो कमकुवत राहील. या दृष्टिकोनातून त्याला फक्त चमत्कार दाखवणे पण त्याला सन्मार्गाने लावणे हे संताचं कर्तव्य आहे. आणि त्यामध्ये गजानन विजय ग्रंथामध्ये गजानन महाराजांच्या सर्व लीला ज्या आहेत त्या दृष्टिकोनातून जर पाहिल्या आपण तर खऱ्या अर्थानं आपल्याला
आपल्या या शक्तीला मार्गदर्शन त्यातून कसं होतं हे लक्षात घ्या. उपरांत असल्यामुळे गजानन महाराजांनी 19व्या अध्यायामध्ये सांगितलं की मी गेलो ऐसे मानू नका, भक्तीत अंतर करू नका, कदा मजला विसरू नका, मी आहे येथेच. हे आवश्यक आहे, कारण बऱ्याच वेळा ज्यांची बरोबर भक्ती असते त्या लोकांचा असा मूळ पुरुष त्या ठिकाणचा गेल्यानंतर तिथलं वास्तव्य त्यांचं जे असतं किंवा त्यांची जी एक श्रद्धा असते ती कमी होते. पण साधारणतः याच्यामध्ये कोणत्या प्रकारचे संत असतात तेही तुम्हाला मी सांगतो. जे स्वतःच्या शक्तीनं वर आलेले असे जे संत असतात किंवा असे जे महात्मे असतात, स्वतःच्या आचरणातून स्वतःच्या ज्ञानातून वर आले, तशा प्रकारच्या ठिकाणी ही गोष्ट होते. आणि ज्या ठिकाणी ते अशा प्रकारचा उत्तराधिकारी स्वतःच्या घराला निर्माण करतात त्या ठिकाणी असं होतं. परंतु गजानन महाराज हे अशा प्रकारचे संत आहेत की ज्यांना तुकारामांनी म्हटलेलं आहे की आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. त्यामुळे त्या गजाननाचं, त्या शेगावाचं महात्म्य भक्ती आणि भक्तीतून मिळणारी शक्ती या दृष्टिकोनातून कधीही कमी झालेलं नाही आणि कधी होणार नाही. म्हणून हा जो आशीर्वाद तुम्हाला आहे, मी आहे तेथेच, हा सार्थ होतो. पण तरी हे चमत्कार कसे करत असतात? कारण संत हे समाजामध्ये सातत्याने या गोष्टीवर लक्ष ठेवत असतात की मी घालून दिलेला मार्ग जो आहे त्या मार्गाने चालतात का नाही. माऊली ज्ञानेश्वरांनी सुद्धा इष्टनिष्ठांची मांदियाळी निर्माण होण्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत असताना हा ग्रंथराज ज्ञानेश्वरी निर्माण केला. तसा काही संतांनी जरी ग्रंथ निर्माण केलेला नसला तरी त्यांचे आचरणाच्या दृष्टिकोनातून असलेले किंवा त्यांच्या लीलाच्या दृष्टिकोनातून असलेले जे जे काही टप्पे असतील ते टप्पे खरोखर मार्गदर्शक असतात. त्यातलं फक्त मॉरल ऑफ द स्टोरी ज्याला म्हणतात किंवा त्यातलं जे प्रिन्सिपल असतं ते समजून घेणं आवश्यक असतं. आणि समजून घेत असताना आपण काही भक्तांच्या याच्यामध्ये 20व्या अध्यायामध्ये आलेल्या ज्या कथा आहेत लीलाच्या स्वरूपामध्ये त्याचं एक वर्णन पाहू. काय असतं की माणसाच्या शक्ती मर्यादित आहेत आणि मर्यादित शक्तीमध्ये मनुष्य सातत्यानं काम करत असताना सुद्धा यश अपयश त्याच्या समोर येतं. आणि यश अपयश समोर येत असताना त्या माणसाला जर ईश्वराचं स्वरूप म्हणून काही संत भगवंत असला तर त्याचा आपल्याला पाठिंबा असावा असं सातत्यानं वाटत असतं. ही त्याची मनोभूमिका असते. आणि या मनोभूमिकेतून जनाबाईपासून आपण जर पाहिलं, नामदेवरायांच्या प्रपंचाचा गाडा ज्याच्यामध्ये 15 लोक होते, त्या 15 लोकांचा प्रपंचाचा गाडा हाकत असताना दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता हे असं म्हणण्याचं कारण असते की माझ्या या कार्यामध्ये मला हा ईश्वर सहाय्य करतो. ईश्वराने सहाय्य किती केलं याचा आपल्याला प्रूफ पाहण्याची गरज नाही, पण तिनं कार्य करत गेलं आणि ईश्वराचं नाव घेतल्यामुळे तिचं कार्य सोपं होत गेलं. मग अशा प्रकारच्या घटना जर तुम्ही पाहत गेले तर छोट्या छोट्या घटना आपल्याला अशा मनोभूमिकेतून तयार झालेल्या 20व्या अध्यायामध्ये सापडतात. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले गणपत काठोडे नावाचा एजंट जो आहे त्याची कथा आहे. हा गणपत काठोडे जो आहे तो त्या काळातल्या तो रॅलीज म्हणजे किंवा रायली जीन म्हणतात त्याचा एजंट होता. आणि त्याला मनापासून काय वाटायचं की मी महाराजांच्या समाधीचं म्हणजे अर्थात उपरांत आहे महाराजांच्या समाधीचं मी अभिषेक करावा, काही ब्राह्मण भोज द्यावं. आता दातृत्व माणसाचं ज्यावेळेस वाढतं की नाही त्यावेळेस त्याच्या अंतर्यामी असलेल्या सर्व प्रकारच्या सुप्त गुणाला खऱ्या अर्थानं एक लौकिक आणि एक लकाकी प्राप्त होत असते. हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे. आपण सामान्यतः आपल्या जीवनामध्ये स्वतःसाठी प्रपंचात जमा करण्याचा प्रयत्न करतो आणि किती आपलं जो असलं ते आपल्यासाठीच वापरत जर असलो तर त्याचा खऱ्या अर्थानं कुठलाही उपयोग समाजाला होत नाही. मग ही जी काठोड्यांची भूमिका आहे ही खरंच महत्त्वाची आहे की मला समाधीचा अभिषेक करावा वाटतो आणि मला ब्राह्मण भोज द्यावा वाटतं. पण त्याची पत्नी म्हणे आपला प्रपंच आहे, मी माझ्यासाठी काहीच मागितलं नाही. ही सामान्य प्रवृत्ती जी आहे ही आपण तुकारामांच्या आवलीपासून आपल्याला सापडेल. याचा अर्थ स्त्रियांचा हा गुणधर्म चुकीचा नाही. कारण पती त्याच्या व्यवहारामध्ये अटकलेला असताना, प्रपंच चालवत असताना, घर चालवत असताना सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये त्या स्त्रीला पाहावं लागत असतं. ती म्हणते मी लंकेची पार्वती आहे, माझ्या अंगावर फुटका म्हणी नाही, मग माझं कसं होईल. अर्थात ही विवंचना जी आहे त्यावेळेस मग त्या गणपतला सुद्धा लागली असेल की खरोखर बायको म्हणते ती बरोबर आहे, आपल्या मनातली इच्छाही बरोबर आहे. पण एक रात्री साक्षात गजानन महाराजांनी तिला सांगितलं की प्रपंचामध्ये जे शाश्वततेच्या मागे लागा, तुम्ही या आसार गोष्टीच्या मागे लागले, त्रिगुण हे जे हे आसार याच्या मागे लागू नका आणि निर्गुण हे सार जे त्याच्या मागे लागा असं जे हरिपाठात सांगितलेलं आहे. त्या पद्धतीनं हा याच्या मनात असलेली ती गोष्ट तू करू दे म्हणजे तुमच्या घरामध्ये काही कमी पडणार नाही. आणि हा अनुभव जो गणपत काठोड्यांना त्या पद्धतीनं आला.
दुसरा त्याच्यामध्ये असाच एक प्रकार आहे, तो प्रकार जो आहे त्या सुभेदारांच्या बाबतीत आहे. सुभेदार जे आहेत ते कापसाचा व्यापार करायचे. गणेश यादव सुभेदार म्हणून, यादव गणेश सुभेदार म्हणून ते आहेत. त्यांनी खऱ्या अर्थानं आपल्या स्वतःच्या हिमतीवर, कारण ते तसेच तालेबाज घराण्यातले होते, आणि त्यांनी स्वतःच्या हिमतीवर त्या काळामध्ये कापसाचं बरंचसं ते हा व्यापार करायचे. त्या व्यापारामध्ये त्यांना त्या काळामध्ये 10,000 रुपयाची तूट आली होती आणि मनातून धास्तवलं होतं. पण आजच्या काळामध्ये कुठेही पहा, आपण काय करतो की एखादा दुसरा व्यवहार करण्याचा प्रयत्न करत असतो, त्याच्यामध्ये कुठं अशी अडचण जर आली तर कठीण होऊन जातं. आणि म्हणून त्या काळामधली 10,000ची जी तूट आहे ती तूट भरून काढत असताना यादव गणेश सुभेदार जे ते परेशान झाले. आणि वर्धेला ते त्या निमित्तानंच गेलेले असताना, त्यांचं गाव हिंगणी तिथंच आहे वर्धेच्या जवळ, तिथं गेलेले असताना आणि त्यांचे मित्र जे येतं विनायकराव आसिरकर यांच्या वस्तीवर ते बसलेले असताना त्यांच्या वस्तीवर एक असा भिकारी तिथं आला. आणि तो भिकारी पाहिल्यानंतर हे प्रत्यक्ष भेट आहे, पण प्रत्यक्ष भेट जरी भगवंताने दिली, संतांनी दिली, गजानन महाराजांनी दिली, तरी ही त्याचा व्यवहार सरळ करण्याकरता दिली, हे लक्षात ठेवणं आवश्यक. म्हणजे कोणत्या कारणाकरता ते आले हे पाहिलं पाहिजे, कारण टप्प्याटप्प्याने मी तुम्हाला त्या पुढे गोष्टी सांगणार आहे. तो आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की हा दिसताना गजानन स्वामीसारखा दिसतो, कारण दृष्टी तेज अत्यंत असं त्याच्यामध्ये वर्णन आहे. आणि त्यांचा स्वरही परिसत्य, फक्त त्या स्वरामध्ये थोडा कंप होता असं त्यांचं म्हणणं आहे, अंगालाही थोडा कंप होता. पण दृष्टी नसागरी असं त्यांचं लक्ष जे असलेलं हे वर्णन जे हे प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे. पुढे आणखी एक जो आपला लक्ष्मण हरी जांजळचा जो एक हे पाहायचा आहे बोरीबंदरचा त्यांचा प्रसंग, त्यातही लक्षात येईल. तर एकंदर ते लक्षात आलं की हा कोणीतरी साधारण भिकारी नाही, हे काहीतरी अद्भुत प्रकरण आहे, हे काही वेगळ्या प्रकारचं प्रकरण आहे. आणि म्हणून आसिरकरांच्या घरी, म्हणजे ग्रंथामध्ये वर्णन ते आसिरकर आणि हे स्वतः दोघेही सुभेदार हे तालेवार लोक होते, ब्राह्मण लोक होते, याच्या गोष्टीवर भिकारी सरळ चढतोच कसा. आणि त्या काळामध्ये ते तितकं धारिष्ट करणे शक्य नव्हतं. परंतु तो आला नाही नुसता, त्याला सांगितलं पैसे दे, आणखी पैसे दे, 2दा पैसे मागितले. आणि नंतर आसिरकर थोडेसे घरात गेल्यानंतर त्याला सांगितलं तुझे कपडे काढ, मला तुझ्या सर्वांगावर दृष्टी टाकायची, तू मला लेकरासारखा आहे. आणि त्यावेळी त्यांनी सुभेदारांनी तसं केलंही. यातून आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की ज्याच्याशी खऱ्या अर्थानं मायेनं भगवंत किंवा संत जुळलेले असतात, त्याच्या प्रपंचाचा ताण जो आहे तो कमी करण्याकरता ते त्याच्याशी निश्चितपणे भेट घेत असतात. शरीरावर त्यांच्या तो दृष्टिक्षेप टाकला तो याच्याकरता की शरीर जे साधन आहे, या साधनाच्या माध्यमातून कर्तृत्व आपण करू शकतो. आणि म्हणून तुझ्या शरीराला सुद्धा मी निर्दोष करतो, तू काही काळजी करू नको. याकरता महाभारतातला गांधारीचा दृष्टांत आपण लक्षात घेतला पाहिजे. गांधारीनं या दुर्योधनाला बोलवलं होतं की तू माझ्या समोर ये आणि विवस्थ अवस्थेमध्ये संपूर्ण, म्हणजे मी तुला माझी ही पट्टी काढल्यानंतर वरपासून खालपर्यंत जर पाहिलं ना, तुझ्या देहाला काही होणार नाही. तिथे अर्थात भगवान श्रीकृष्णाने नीती थोडीशी हे वापरून की तुझ्या आईसमोर तसं जाणार आहे का, म्हणून त्याला एक काहीतरी साधं वस्त्र जे त्याच्या त्या कमरेभोवती गुंडाळायला सांगितलं आणि तितका भाग त्याचा नाजूक राहिला. असो, पण हे शरीर हे साधन जे, या साधनाला खऱ्या अर्थानं जीवनाच्या प्रत्येक व्यवहारामध्ये किंमत असते. कारण आपल्या मनामध्ये किती काही करायची उर्मी असली तर शरीर साध्य नसतं, होऊ शकत नाही. या दृष्टिकोनातून सुभेदाराला त्यांनी खऱ्या अर्थानं परिपूर्ण केलं आणि त्या पैशातून गजाननाला शरणी वाट वगैरे असं सांगितलं. आणि त्याच दिवशीच्या बाजारामध्ये योगायोग असेल, पण यादव गणेश सुभेदार यांना फायदा झाला. ह्या गोष्टी याच्याकरता असतात की असे पिलर्स जे असतात, म्हणजे काठोळेसारखे किंवा सुभेदारांसारखे, हे त्या प्रपंचाला लागत असतात. आणि एकाच्या कैवाडे उगवी अनेकांचे पुढे हे तुकाराम महाराज जे सांगतात, तशा पद्धतीनं हा श्रद्धेचा भाग जो तो वाढत चालत असतो. कारण ईश्वर स्वतः तुम्हाला कुठे मदत करायची मागणी करतो, तो तुम्हालाच करावं लागत असतं. परंतु तुमच्या कर्तृत्वामध्ये हिंमत जी आहे ती देण्याचा प्रयत्न जो आहे तो ईश्वर करत असतो. त्यानंतर तिसरा प्रकार जो आहे या ठिकाणी लक्ष्मण हरी जांजळे यांचा आहे. यांना सुद्धा प्रत्यक्ष दर्शन दिलं. हा थोडासा वैतागून मुंबईला गेला होता आणि बोरीबंदर स्टेशनला तो उभा असताना त्याच्यासमोर एक परमहंस अशा वेशामध्ये स्वतः गजानन महाराज आले. गजानन महाराजांनी त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. अजान बाहू उंच बांधा, दृष्टी नासाग्रासी सदा, आणि ओंकाराचा सर्वदा जप सुरू असे. आता याचा अर्थ जांजळ आणि तो परमहंस हे फार जवळ असले पाहिजे.
आणि डोळ्याचं तेज जे आपण एक लक्षात ठेवा, मी स्वतः डोळ्याचा डॉक्टर आहे. डोळ्यामधली जी एक शक्ती असते त्यांना माणसाचे स्नेहाचे बंधनं फार लवकर जुळल्या जाऊ शकतात. आपल्या अंतर्यामी जर काही पाप असेल तर आपली दृष्टी आपोआप खाली जाते. आपल्या अंतर्यामी जर शक्ती असेल, तेज असेल, तर आपण त्या तेजानं समोर पाहू शकतो. अशा प्रकारे डोळ्याचे बरेचसे म्हणजे मी तुम्हाला त्याबद्दल सांगू शकतो, पण आपला तो विषय नाही. पण या जंजाळासुद्धा या व्यक्तीमध्ये काहीतरी गजानन महाराजाचा भास झाला आणि नंतर महाराजांनी त्याचं कन्फर्मेशन केलं. ते कन्फर्मेशन असं केलं की हा वैतागून आलेला होता. म्हणजे प्रपंचामध्ये जी सुभेदाराची गत होती ती त्याची गत होती. वैतागून आलेला व्यक्ती जो हा काही करू शकतो. क्षणाचा त्याला जर हे झाला थोडासा तो काही करू शकतो. वैताग कमी गेला तर हा कर्तृत्वात पक्का हे महाराजांना कदाचित खात्री असेल म्हणून ते भेटले असतील, एरवी भेटणार नाहीत. आणि मग त्यांना काय सांगितलं की पुण्यतिथीसाठी तू 400 पानाचं सगळं भोजनाची व्यवस्था केली होती आणि ती व्यवस्था केली असताना तुझ्या भेटीला मी तिथे बापट मास्तरांना पाठवलं होतं. ते स्वतःच्या पुत्राचा म्हणजे पुत्र त्यांचा गेला पुत्र शोक विसरून तुझ्या घरी आले होते. पेटकर ब्राह्मणांना पाठवलं होतं. म्हणजे हे सगळे लोक तुझ्या घरी पुण्यतिथी आले होते कारण त्यांच्या स्वप्नामध्ये मी गेलो होतो. ही ओळखीची खून पटल्याबरोबर जाणत्याच्या लक्षात आलं की हे गजानन महाराज आहेत. त्याच्या मनाची मरगळ निघून गेली. तो मुंबईवरून वापस आला आणि त्याचं जे काही प्रपंचातलं कर्तृत्व असेल त्याच्यात तो उभारीनं उभा राहिला. आता इथं गजानन महाराजांनी सुभेदाराला सुद्धा काही कापसाची किंमत कमी करत असताना पैसे दिले नाही. इथे गजानन महाराजांनी जांजळला सुद्धा तो काही काम करत असेल त्याच्यामध्ये असं काही प्रत्यक्ष हे केलेलं नाही. पण मनाची उभारी देऊन एखाद्या व्यक्तीला उभं जर केलं तर निश्चितपणे फार मोठा बदल जो आहे त्याच्या कर्तृत्वामध्ये होतो आणि ते कर्तृत्व जे सर्वत्र दिसू लागतं. कारण संत जे असतात ते मायबापासारखे असतात. कुठल्याही मायबापाला आपलं लेकरू मरगळलेल्या अवस्थेमध्ये त्याच्या डोळ्यामध्ये अशी काही निस्तेजता असेल अशा प्रकारे पडलेलं आवडत नाही. हा एक संसाराचा नियम आहे. आणि म्हणून एक पितृतुल्य किंवा पित्याच्या भूमिकेतून गजानन महाराजांनी ही भेट दिली असेल असं माझं प्रामाणिक मत आहे. त्याच्यानंतरचे 2 प्रसंग जे येतं त्या प्रसंगामध्ये एक जे आहेत ते अवधूत मार्तंड जोशी जे आहेत ते स्वतः याच्यामध्ये आले होते. अवधूत जयराम खेडकर यांना त्यांच्या गावामध्ये त्यांनी भेट दिली होती. परंतु एक जोशी म्हणून जे ते काहीतरी कुठे मोजमाप करायला ते त्या याचं शेताचं वगैरे मोजमाप करायसाठी आले असतील आणि त्यांना गजानन महाराज भेटायला जायचं होतं. त्यांचा शिपाई होता कुतुबुद्दीन. त्याला सांगितलं गाडी झुपा, मन नदीमध्ये पावसामध्ये अटकले वगैरे. हा एक वैयक्तिक अनुभव आहे. असे वैयक्तिक अनुभव प्रत्येकाला येऊ शकतात. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा या निसर्गाचं सुद्धा चक्र जे असतं त्याचा सुद्धा असू शकतो. परंतु त्याचं श्रेय जे तुमच्या अंतर्यामी जी शक्ती असते भक्तीची त्याला तुम्ही देता आणि त्यामुळे तुम्हाला तो प्रकार जो आहे तो त्या ईश्वराने मदत केली असं वाटते. आणि ते तसं वाटणं आवश्यक आहे कारण त्याला तुमची श्रद्धा दृढ होत असते. आणि अशा प्रकारच्या प्रसंगातून बाकी लोकांना सुद्धा आपण एखाद्या अशा प्रसंगात गेलो तर ईश्वराचा धावा करून आपल्याला तो मदत करू शकला असं वाटतं. पण या दृष्टिकोनातून किंवा या प्रसंगातून आपण असं वेगळ्या प्रकारचा धाडस करावं हे मात्र संदेश कधी आपण लक्षात ठेवू नये. अर्थात जोशींनी ते केलं. जोशींच्या नंतर तिथे गेल्यानंतर त्यांनी ब्राह्मण भोजासाठी बाळाभाऊंजवळ काही पैसे दिले. त्यांना घाई असल्यानं कारण ऑफिसर होते ते, त्यांना निघून जायचं काम पडलं. तर हा एक प्रसंग आहे त्यातला. पण याच्यापेक्षा वेगळा प्रसंग जो आहे तो प्रसंग मात्र फार महत्त्वाचा आहे. महाराजांच्या हयातीमध्ये राजाराम कंवर अकोल्याचे जे होते त्यांच्याशी त्यांच्या परिवाराचा संबंध होता. त्या राजाराम कंवरचा मुलगा त्र्यंबक उर्फ भाऊ हा डॉक्टर होता. या डॉक्टराचे प्रसंग आपण बरेच ऐकलेले आहेत. या डॉक्टरसाठी 16व्या अध्यायामध्ये महाराज स्वतः 3ऱ्या प्रहरापर्यंत उपाशी राहतात. की त्याची गाडी वगैरे चुकते, तुम्हाला कल्पना आहे ती. तो डब्बा घेऊन येतात. सगळेजण त्यांच्यासमोर ताट ठेवतात मिठामध्ये की जेवण करून घ्या जेवण करून. नाही माझं आज यावेळी येत ना 3ऱ्या प्रहरानंतर माझं जेवण आहे. आणि मग भाऊ कंवर आल्यानंतर ते जेवण करतात. भाऊ कंवरचाच एक खामगावमधला असाच प्रसंग आहे. त्यांना एक दुर्धर फोड झालेला होता. तो एका गाडीवानाने येऊन औषधी देऊन तो साफ केला वगैरे. हाही प्रसंग आपल्याला माहिती आहे. पण महाराजांच्या उपरांत हा प्रसंग फार महत्त्वाचा लक्षात ठेवा. मात्र या प्रसंगामध्ये एका वेगळ्या गोष्टीची बीज येते मला तुम्हाला सांगायचं. महाराजांच्या उपरांत खामगावरून यांची बदली झाली टेलराला. डॉक्टर होते. कर्तव्यामध्ये अतिशय चूक असलेला होता डॉक्टर भाऊ कंवर. आणि त्यांनी ठरवलं की आपल्याला आता मधात शेगावं लागतं तर महाराजांचं दर्शन घेऊया समाधीचं आणि नंतर पुढे जाऊया. म्हणजे आपल्या कर्तव्याला जात असताना आपल्या इकडे अजून ती सर्वत्र प्रथा आहे. म्हणजे
बुलढाणा जिल्ह्यामध्ये आम्ही जेव्हा पाहतो काही नवीन गाडी आणली, चला पहिले महाराजांचं दर्शन घेऊ. नवीन लग्न झालं, नवी जोडी पहिले महाराजांचं दर्शन घेते. म्हणजे आपल्या जीवनामधल्या कुठल्याही नाविन्याची सुरुवात करत असताना आम्ही सर्वजण तिथे जाऊन नतमस्तक होतो शेगावला समाधीसमोर. भाऊ गौरांना तेच वाटलं असेल, चला महाराजांचं दर्शन घेऊ. जो महाराजांचा खऱ्या अर्थानं हयातीपासूनचा आवडता पट्ट शिष्य होता, लाडका शिष्य होता. इतका लाडका शिष्य की त्याच्यासाठी महाराज जेवायला थांबले होते. आता भाऊ कर्तव्य कठोर असल्यामुळे तिथे गेले, दर्शन घेतलं आणि ते म्हणे आता मी टेलाऱ्याकडे जातो. टेलाऱ्याकडे जात असताना त्या टेलाऱ्याच्याच एका गाडीवानाला त्यांनी भाडं ठरवून घेतलं होतं आणि ते निघले त्या याच्यामध्ये. बाळाबंद त्यांना अडवलं. तिथं फार प्रसंग महत्त्वाचा आहे आणि मला या अध्यायाच्या निमित्तानं चमत्कार, अंधश्रद्धा या दृष्टिकोनातून कसा एक प्रकार तिथे घडतो ते सांगतो तुम्हाला. आणि हे सांगणं मला आवश्यक आहे दृष्टीनं की तिथे भाऊ त्यांना म्हणता की तुम्ही जाऊ नका. आजचा मुहूर्त जो आहे तो काही योग्य नाही. आजचा व्यतिपात हा योग आहे असं म्हणतात. आता हा व्यतिपात हा योग जो आहे हा योग मला तुम्ही सामान्यपणे सांगा की तुम्ही आम्ही आपल्या प्रपंचाच्या गाड्यामध्ये असतो. त्या गाड्यामध्ये आपल्याला योग कसे पाहता येऊ शकतील मी याचं तुम्हाला विश्लेषण सांगतो. शास्त्रीय विश्लेषण कसं आहे तिथं. त्याच्या आधी तुकाराम महाराज एका अभंगामध्ये तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे हरीच्या दासा शुभ काळ अवघ्या दिशा. म्हणजे आपण काही शास्त्राच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी पाहिल्या पाहिजे. आता व्यतिपात जो आहे की नाही त्याचा आपल्याला सूत्र जर पाहायचं असेल तर हा व्यतिपात योग जो आहे तो मुळात योग म्हणजे काय, तर योग म्हणजे चंद्र सूर्याच्या विविक्षित गतीची बेरीज. चंद्राची गती वेगळी असते, सूर्याची गती वेगळी असते आणि त्या ब्रह्माच्या गतीच्या निमित्तानं या पृथ्वी तलावर जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्योतिषशास्त्राचा विषय येतो त्याच्यामध्ये असे योग निर्माण होतात. असे जे येतं ते 27 योग आहेत. किती? 27. म्हणजे 27मध्ये हा व्यतिपात आणि एक वैघृती हे 2 अशुभ योग मानले जातात. फक्त मग तुम्ही प्रामाणिकपणे सांगा, आजच्या या मॉडर्न युगामध्ये जिथं आपण मोबाईलशिवाय जगू शकत नाही, जिथं आपले लेकरं आजकाल जे येतं ते घर बसल्या बसल्या वर्क फ्रॉम होम करतात 13-13 तास, बरं का. आपण सगळ्या नेटफ्लिक्स वगैरेच्या सिरियल पाहतो, तिथे बेटाईम आपण काही खातो. अभक्ष भक्षण अपेयपान हे आपल्या जीवनाचं फार मोठं एक म्हणजे हे झालेलं आहे. काय म्हणतात त्याला, आपल्या जीवनाचा एक तो म्हणजे खाण्यापिण्याचा आपला एक भागच तसा झालेला आहे. म्हणजे या सगळ्या साध्या गोष्टीपासून व्यायाम वगैरेच्यापासून आपण दूर गेलेलो आहोत. म्हणजे आपल्याला मोठेपणा असेल तर आपण गजानन महाराज भक्त किंवा या गोष्टीच मोठेपणा आहे. मग अशा याच्यामध्ये हे 27 योग पाहणे आणि त्या योगातून आपल्याला जाता येईल का. मग बाळाभाऊंनी त्या ठिकाणी व्यतिपात सांगून त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. इतका हलका राजाराम कवर होता, आपला भाऊ कवर होता का. ज्या भाऊ कवरसाठी स्वतः महाराज 4-5 घंटे उपाशी राहिले, त्यानं जेवणच करून गेलं पाहिजे हा आग्रह जो संस्थांचा होता त्या दृष्टिकोनातून आणि ते सांगत असताना त्याला व्यतिपात योग जे सांगतात हा जो आहे ना हा मला वैयक्तिक पटलेला नाही. कारण अशा गोष्टीतून ती अंधश्रद्धा, योग, पुन्हा ते पंचांगपा ह्या गोष्टी सुरू होतात. मी तुम्हाला सांगतो मी स्वतः डोळ्याचा डॉक्टर आहे. मी स्वतः अतिशय भौतिकतेनं जीवन जगतो. मी सायन्स मानतो, त्याचबरोबर मी अध्यात्मही मानतो. मला मध्यंतरी आता 1 मिनिटाचं इंटरप्शन करून तुम्हाला सांगतो. मध्यंतरी मी डहाणूकर जी एक दिंडी जाते त्यांच्यासमोर आमच्या जिल्ह्यामध्ये एका ठिकाणी 10 मिनिटाचं एक चिंतन मांडलं. त्यांनी मला प्रश्न विचारला, अध्यात्म श्रेष्ठ की विज्ञान श्रेष्ठ. मी एका साध्या गोष्टी सांगितली त्यांना, द थिंग्स विच हॅज बीन डिफाईन्ड इज सायन्स बट येट टू डिफाईन इज अध्यात्म. विज्ञानानं प्रगती करावं आणि सायन्सच्या अध्यात्माच्या जवळ जावं. आणि मी या मताचा आहे की विज्ञानाच्या पालखीमध्ये अध्यात्म मिरवलं गेलं पाहिजे. कारण अध्यात्म शुद्ध आहे, पण ते प्राप्त करण्याची, त्याला समजण्याची ही योग्यता लागते. आणि त्याच्याकरता प्रत्येक ठिकाणी जर आपण अशा प्रकारचे योग पाहत बसलो तर मला असं वाटतं आपण कर्तृत्वातून मागे येऊ. आणि कर्तृत्वातून मागे गेल्यानंतर आपल्या या समाजावर म्हणजे महाराष्ट्रीयन समाजावर, आपल्या या देशावर हा जो एक वेगळ्या प्रकारचा शिक्का बसलेला आहे अंधश्रद्धेचा असा वगैरे, तो जास्त प्रमाणात गड होईल असं मला वाटतं. माझं वैयक्तिक मत आहे अर्थात. पण तरी भाऊ कवर निघले, गाडी कुठेतरी फिरली, तो रस्ता आता आजही सरळ आहे तसा शेगाव टू टेलारा. त्या काळात काय झालं असेल माहीत नाही. तो गाडीवानसुद्धा टेलाराच होता आणि काहीतरी त्या शिवारात फिरता फिरता गाडी पुन्हा तिथे झाली. आणि त्याचं जस्टिफिकेशन भाऊंनी दिलं, बाळाभाऊंनी, की व्यतिपात असामध्ये महाराजांनी तुम्हाला जाऊ दिलं नाही वगैरे वगैरे. रात्रभर थांबून ते गेले. हा प्रकार जो आहे याचा अर्थ पण असा घेऊ शकतो. आजकाल धकाधकीचं जीवन आहे, रस्त्याला स्पीड खूप जास्त आहे. आमच्या बाजूला समृद्धी जातो, समृद्धीमध्ये महिन्याभरामध्ये 2-4 तरी ॲक्सिडेंट होतात. गेल्या वर्षभरामध्ये 500 लोक कमीत कमी तिथे जीव गमवून बसलेले आहेत.
अशा याच्यामध्ये रात्रीच्या बेफान ड्रायव्हिंग जे आहे त्या टाळण्या दृष्टिकोनातून जर तुम्ही याचा उपयोग घेतला की बाळा भाऊंनी रात्री डॉक्टर भाऊ कवरला जाऊ दिलं नाही त्या काळामध्ये, हा इतका सल्ला देण्याकरता प्रत्येकाने मानला तर मला वाटतं तो एक योग्य पद्धतीत होईल. कारण त्याच्यामधला योग वगैरे गोष्ट जी आहे, व्यतिपात वगैरे अन्वयकृती वगैरे याच्याकरता मी काही जास्त स्वतः मनापासून काही त्याला मी मानत नाही. इतरही बरेचसे ते आहेत, ते आपण त्याचं शास्त्रीय विश्लेषण पाहू शकता. आपण आपल्या स्वतःच्या बुद्धीने त्या गोष्टी मानू शकतो, पण मी माझं वैयक्तिक मत या ठिकाणी मांडलं. कारण काय की आपण खऱ्या अर्थानं अध्यात्म जगत असताना त्याच्यामधली शुद्धता आपल्या बुद्धीमध्ये येण्या दृष्टिकोनातून वैज्ञानिक परिमाण जे येतं ते वापरले पाहिजे की असं शक्य होऊ शकतं का. असो, त्याच्यानंतर याच्यामध्ये 2-3 प्रसंग जे येतं ते खऱ्या अर्थानं जे येतं ते त्या परिवाराशी निगडीत आहेत. रामचंद्र पाटील 1913 पासून 1928 पर्यंत संस्थानचे अध्यक्ष होते. आणि तुम्हाला मी सांगतो की हा जो प्रसंग आहे बाळाभाऊंचा, तर आपल्या लक्षात येईल 1910ला महाराजांचं समाधी झाली आणि त्यानंतर 11, 12, 13 हे 3च वर्ष जे येतं उत्तराधिकारी होते. उत्तराधिकारी दुसरे जे होते ते बाळाभाऊ महाराजानंतर पहिले म्हणा तुम्ही. आणि त्यानंतर नारायण तुकाराम कोकाटे. कोकाटेंचा तुम्हाला कुठलाही प्रसंग सापडणार नाही. भाऊंचं तरी आपल्याला चरित्र बरंचसं माहिती आहे. कोकाटे स्वतः म्हणजे नारायण कोकाटे स्वतःच आजारी होते. त्यांना महाराजाच्या प्रसादाने, जसं जानराव देशमुख असतील किंवा त्या दिनकर रत्नसा सोनुने असेल, तशा प्रकारचं जीवदान मिळालेलं होतं. तर हे जे नंतरचे उत्तराधिकारी झाले, या उत्तराधिकाऱ्यांच्या काळामध्ये काहीतरी गोष्ट जी आहे ती योग्य घडत नसावी, म्हणजे विपरीत घडली असं म्हणत नाही मी, पण योग्य घडत नसावी हे लक्षात आल्यानंतर 21व्या अध्यायामध्ये स्वतः महाराज व्यक्तिशः उपरांत, बरं का, त्यांच्या समाधी उपरांत रामचंद्र पाटलाच्या घरी गेले होते. 21व्या अध्यायामध्ये आहे ते. आणि त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की शेगावच्या गजानन मठाचा कारभार तुम्ही केला पाहिजे. आता हा काय प्रकार आहे महाराजाचा सांगितलेला, हा महत्त्वाचा प्रकार आहे आणि हा प्रकार लक्षात आला पाहिजे. हे लक्षात नाही करता मी फक्त विश्लेषण तुम्हाला सांगतो. भारतामध्ये लोकशाहीमध्ये आपली पद्धती कशी आहे, राष्ट्रपती पंतप्रधान. आपल्याकडं राष्ट्रपतीला घटनात्मक सर्व प्रकारचे अधिकार जरी असले तरी एक्झिक्युशन जे ते पंतप्रधान करतात. अमेरिकेमध्ये सर्व प्रकारचं एक्झिक्युशन जे ते राष्ट्रपती करतात. बाकीचे लोक येतं त्यांच्याकडे एक्झिक्युशनचा इतका पॉवर नसतो. आपण शिवाजी महाराजांच्या काळामध्ये पाहिलं, त्याच्यानंतर जर पाहाल तर शाहूच्या काळामध्ये पेशवे झाले निर्माण. ते पेशवे पुण्यामध्ये आले, शाहू साताऱ्यामध्ये राहिले. त्यातल्या पहिल्या म्हणजे विशेषतः पहिल्या बाजीरावांचं कर्तृत्व जे ते अमोघ होतं. पण नंतर म्हणजे विशेषतः 1670-75 नंतर त्या पेशवेशाहीच्या याच्यामध्ये बऱ्याचशा अनाचार असे बोकाळले की 1818मध्ये ती पेशवेशाहीच्या काळामध्ये हे मराठा साम्राज्य इंग्रजांच्या ताब्यात गेलं. शाहू तर नामनिर्णय झाले होते, ती गोष्ट वेगळी. म्हणजे कधी कधी पंतप्रधान जे येतं असं प्रकार होतो. ही गोष्ट जी आहे ही या ठिकाणी लागू होते. आणि आपण इतरही संस्थान जर पाहिले महाराष्ट्रातले, तर ज्या ठिकाणी अशा प्रकारची परंपरा आहे की ज्या परंपरेमध्ये घरचाच उत्तराधिकारी उभा केला, तो प्रथम पुरुषाहित का कर्तृत्वान नसतो, शक्तिमान नसतो, त्याच्यामध्ये तितके दैवी गुण नसतात. त्यामुळे ते संस्थान तिथले सर्व शक्ती जे आहेत त्या रस्त्याला जातात. म्हणून महाराजांची ही गोष्ट 3च वर्षात लक्षात आली आणि त्यांनी स्वतः रामचंद्र पाटलाकडे जाऊन कारभार तुम्ही सांभाळला पाहिजे. आता इथं काय झालं, पंतप्रधान जे आहेत पाटील परिवार आणि राष्ट्रपती एकच, समर्थ सद्गुरू गजानन महाराज. शक्ती एकाचीच, भक्ती एकाचीच, लीला एकाच्याच. आणि त्याच्या मागं सर्व भूमिका जी आहे त्या भूमिका ज्या आहेत पाटील परिवाराच्या. हे उपकार आहे आपल्यावर. गजानन महाराज या शेगावच्या परिसरामध्येच होते, परंतु काल परवापर्यंत असलेले शिवशंकर भाऊ आणि त्यांचं परिवार यांच्या कर्तृत्वामुळं 7 समुद्रापार या आपल्या महाराजांची शक्ती, भक्ती आणि सर्व कर्तृत्व जे आहे ते तिथपर्यंत पोहोचलं. कारण राष्ट्रपतीची शक्ती जी आहे ती पेशव्यांनी किंवा पंतप्रधानांनी तशा पद्धतीने पोहोचली मौन राहून, कारण ते पाटील होते. म्हणून मला असं वाटतं की या अध्यायामध्ये रामचंद्र पाटलाचा जो काही प्रसंग घेतलेला आहे, विशेषतः त्यांची मुलगी चंद्रभागाबाई, ती चंद्रभागा जी आहे तिला म्हणजे ती बोंद्रेंच्या घरी दिली होती. चंद्रभागा सदुजी बोंद्रे जे आहेत त्यांची ती पत्नी होती, लाडेगाव म्हणून तिथे. तिला बाळंतपण झाल्यानंतर, कष्टानं बाळंतपण झालं, त्याच्यानंतर तिला नवज्वर, नळसंग्रहिणी, क्षयरोग अशा प्रकारचे वेगवेगळे रोग त्यावेळेस सांगितले गेले आणि सगळे वैद्य वगैरे फसले. त्यांना त्यात काही यश मिळालं नाही. त्या बाईची तब्येत सारख्या बिघडत असायची आणि तिला अशक्तपणा सगळा आला.
त्यावेळेस रामचंद्र पाटलांनी, आता हा परिवार रामचंद्र कृष्णाजी पाटला म्हणजे कृष्णाजी पाटलाचा मुलगा, त्यांनी सांगितलं की ही माझी मुलगी, म्हणजे मी त्यांचा मुलगा आहे भगवंताचा, ही माझी मुलगी म्हणजे त्याची नात आहे, हिची काळजी आता तूच घे. वैद्य एक गजानन. इथं खऱ्या अर्थानं एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती तुमची अंतर्यामी असलेली सद्भावाची किंवा त्या भक्तीची स्ट्रेंथ किंवा ताकद किती आहे त्यावर तुम्ही तो विश्वास ठेवू शकता. पाटील परिवार म्हणून त्यांनी प्रयत्न केले असला भाग नाही, त्यांनी सर्व प्रकारचे प्रयत्न केले, पण कुठलेही यश येत नाही असं लक्षात आल्यानंतर त्यांनी वैद्य एक गजानन अशा पद्धतीने ते सांगितलं, आता तू काही करू नको, बाकी तू दररोज उठायचं, शुचिर्भूत व्हायचं, समाधीला प्रदक्षिणा करायची, तिथला अंगारा लावायचा आणि महाराजांच्या पायाचं तीर्थ जे आहे ते प्यायचं. ती कन्या जी आहे ती सदृढ झाली. पण त्याच्यामध्ये 2 फॅक्टर असतात, मी डॉक्टर असल्याने तुम्हाला सांगू शकतो. कधी कधी या तरुणपणी त्या स्त्रीला तिच्या शरीरानं सुद्धा तशी साथ दिली असली पाहिजे, आणि काही रोग जे असतात ते काही कालांतरानंतर हळूहळू त्याचा प्रभाव कमी होत असतो. परंतु निश्चितपणे त्या परिवाराची श्रद्धा तितकी होती, म्हणजे तुमच्या अंतर्यामी माझ्या अंतर्यामी असलेली श्रद्धा जी आहे, म्हणजे वैद्याचं औषधीसुद्धा काम करत असताना काय असतं माहिती आहे का, की डॉक्टर म्हणतात आय ट्रीट ही क्युअर्स, त्या हीवर लक्ष ठेवावं लागत असतं. तीच गोष्ट रामचंद्र पाटलांनी केली आणि त्या परिवाराला लक्ष देणं त्याचं कामच होतं गजानन महाराजाचं. गजानन महाराजाचं लक्ष देणारे ते कोण देईल. म्हणून त्या प्रसंगामध्ये मला 2 गोष्टी जाणवतात, की चंद्रभागाबाई ही तरुण असल्यामुळे तिच्या शरीरानंसुद्धा रिस्पॉन्स दिला असेल, त्याचबरोबर महाराजांबद्दल असलेली त्यांची श्रद्धा यांना औषध जे आहे ते दुप्पट वेगाने काम केलं असेल आणि ती सुरू झाली तिच्या आयुष्यामध्ये, प्रपंचामध्ये सुरू झाली. तिच्यानंतर दुसरा प्रकार त्याच परिवारामध्ये, जानकाबाई ही रामचंद्रांची पत्नी, तर तिला वाताचा प्रकार बळवता मेंदूत घुसला आणि मेंदूमध्ये मग भ्रमिष्ठासारखी करायला लागली. ती भ्रमिष्ठासारखी करत असताना कधी जेवत बसायची, कधी उपाशी झोपायची, अशा प्रकारचे प्रकार सुरू झाले. लोकांनी पाटील परिवार म्हणल्यानंतर पैसा म्हणतात त्यांना लुटायला सुरुवात केली. कुणी करणी केलं म्हणतं, कुणी चेकटूक केलं म्हणतं, मग कोणता देवऋषी येतो, हे करतो ते करतो, सगळे प्रकार पाहिले. सगळे प्रकार भौतिकात ते पाहतात, मात्र ते पाहावं लागत असतात. ते पाहिल्याशिवाय तुम्हाला एकदम असं जाता येत नाही भगवंताकडे. म्हणजे सगळं भगवंताकडे सोडून दिल्यानंतर तसं जमणार नाही. देरे हरी पलंगावरी जमत नाही. आपण सगळे भौतिकातले सगळे प्रयत्न केले पाहिजे आणि मग त्याच्याकडे पाहतो, मदत करतोच, निश्चितपणे मदत करतो. आणि मग हा सगळा प्रयोग झाल्यानंतर बराचसा त्याच्यामध्ये आर्थिक भुर्दंड बसल्यानंतर स्वतःची पत्नी अडचणीत असताना तिथं मात्र रामचंद्र कृष्णाजी पाटील परत म्हणतात महत्त्वाची गोष्ट, की ही तुझी सून आहे, आता हिला काय करायचं तू पहा, हिला जर काही झालं तर माझ्यापेक्षा तुझ्या स्वतःच्या नावाला बट्टा लागेल आणि तो बट्टा लागेल. म्हणून त्यांनी सांगितलं आता तू दुसरं काम नाही करायचं, उठायचं, शुचिर्भूत व्हायचं आणि दररोज समाधीला फेऱ्या मारायच्या. समाधीला तू प्रदक्षिणा करत राहा, आपोआप तुला ती शक्ती मिळेल. याची गंमत अशी असते, हा प्रकार काय हा समजला पाहिजे, सायंटिफिकली हा समजला पाहिजे. कर्लिनियर नावाचा एक रशियन फोटोग्राफर होता. त्याच्या फोटोग्राफीमध्ये त्याला ह्या गोष्टी लक्षात आल्या की प्रत्येक व्यक्तीच्या भोवती अशा काही इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड, ज्याला आपण आरा म्हणतो, अशा प्रकारचा असतं. आणि तो आरा जो आहे तो माणसाच्या त्याच्या मानसिक अवस्थेनुसार कमी जास्त बदलत चालतो. आणि त्यातून ज्या ठिकाणी अशा प्रकारचं ईश्वरी तत्व असतं, समाधीनंतर महाराजांचं जे तत्व जे, त्या ठिकाणी ती हिलिंग पॉवर असते. म्हणजे जसं आपल्या मोबाईलला आपण आपल्या चार्जरकडून चार्ज करून घेतो, त्या पद्धतीनं ते हिलिंग पॉवर असलेल्या ठिकाणी तुमच्या माझ्या अंतर्यामी असलेल्या या आराची विकनेस जी आहे, ज्याला आम्ही शास्त्रीय भाषेत इम्युनिटी म्हणतो, ती जी कमी झालेली असते ती तिथं भरून निघते. आपल्या साधी गोष्ट माहिती आहे की तुळशीच्या भोवती फिरल्यानंतर ओझोनचं प्रमाण जास्त भेटतं. समाधी भोवती गजानन महाराजाच्या 1910 नंतर आज 113 वर्ष झाले. तुम्ही आम्ही सातत्यानं जातो, आपली भक्ती वाढते, आपल्याला तिथून आल्यानंतर भरून आल्यासारखं वाटतं. कारण प्रपंचामध्ये तुम्हाला मला जे दणके बसलेले असतात, जे तुमच्या माझ्यामध्ये विकनेसेस निर्माण झालेले असतात, तुमच्या माझ्यामध्ये जे लॅक्युनस असतात ते भरून येतात. बिकॉज दॅट पर्टिक्युलर प्लेस, समाधी जी आहे तिथे ती हिलिंग पॉवरची ऑरा असल्यामुळे तुमच्या माझ्यामध्ये कमतूत झालेला आपला ऑरा जो आहे तो भरून निघतो. हे सायंटिफिकली प्रूव्ह झालेलं आहे. आणि या सायंटिफिक गोष्टीचाच प्रभाव जो आहे तो, मी सांगितलं सायन्सने नंतर प्रूव्ह झालं, परंतु ही गोष्ट जी अध्यात्मामध्ये त्यावेळेस असेल ती सायन्समध्ये नंतर आली. सायन्स जसं म्हणजे विज्ञान जसं प्रगती करेल त्या अध्यात्माकडे येईल, लक्षात ठेवा. मग त्या पद्धतीनं ही गोष्ट जी आहे ही त्या बाईच्या तब्येतीला लागू पडली आणि जानकाबाई अतिशय चांगल्या प्रकारे जगल्या. जानकाबाईला 92 वर्षापर्यंत आयुष्य मी पाहिलेलं आहे. आज त्या हयात आहेत की नाही मला माहीत नाही, परंतु 92 वर्षापर्यंत त्या हयात होत्या अशा प्रकारचं डॉक्युमेंटेशन आहे. आधीच्या चंद्रभागाबाईसुद्धा 65 वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे जिवंत होते. त्यांना मुलं मुली याचा सगळा प्रपंच जो आहे तो आपण पाहिलेला.
तर अशा प्रकारचा हा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये मला ज्या एका महत्त्वाच्या गोष्टीबद्दल सांगायचं, महत्त्वाच्या व्यक्तीबद्दल सांगायचं, आणि ती खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही गोष्ट अतिशय वेगळ्या पद्धतीनं पाहणं आवश्यक आहे. तो म्हणजे तो जो त्याच्यामध्ये दिनकर रतनसा सोनूने नावाचा जो प्रकार आहे की नाही, तो मला खऱ्या अर्थानं याचा हायलायटिंग पॉईंट वाटतो. रतनसा सोनूने यांचा तो दिनकर नावाचा मुलगा जो आहे तो आजारी होता. त्याला 6 वर्षासारखे खोबणी वगैरेचा रोग झाला. त्या काळामध्ये रोग असेल की अशा प्रकारचा होते बरेचसे रोग असे. त्याच्यामध्ये जनरली म्हणजे ॲनिमिया वगैरे काही असू शकतं. त्या रोगाचं डिटेल काही आपल्याला सांगता येणार नाही, परंतु त्या काळामध्ये बरेचसे असे रोग व्हायचे आणि तो त्याची नाडी मंदावली. सगळं झाल्यानंतर त्यांना भगवंताच्या समोर त्याला नेऊन ठेवला. हा प्रसंग आहे 1926चा. कारण त्या रतनसा सोनूनेचा जन्म जो आहे तो 1900चा आहे आणि त्यांना हयातीमध्ये 10 वर्ष गजानन महाराजांना पाहिलेलं होतं. आणि नंतर 1925ला स्वतः ते संस्थांमध्ये दिवाणजी म्हणजे कारकून पदापासून दिवाणजी पदापर्यंत गेलेले होते. म्हणजे त्यांचं स्वतःची अतिशय मनापासून भक्ती त्या म्हणजे स्वतः महाराजांवर आणि त्या संस्थांवर होती. आणि त्या दृष्टिकोन त्यांनी काय काय कार्य केलं हे फार महत्त्वाचं. ही गोष्ट मला हायलाईट करायची. तर रतनसाने तिथं दृढ निर्धार केला की तुझी कृपादृष्टी जी ती अमृताची आहे, अमृततुल्य तुझी कृपादृष्टी आहे. तू त्या दृष्टीनं माझ्या लेकराकडे पाहतो, जिवंत होतो. नाही झालं तर मी तुझ्या पायावर डोकं फोडील. आता हा अट्टास आहे, पायावर डोकं फोडील म्हणल्यानंतर. पण भक्तांचं अशा प्रकारच्या काही ऐकावंच लागत असतं. कारण या भक्ताच्या हातून फार मोठं कार्य होणार आहे, कदाचित गजानन महाराज समजलं असेल. हे कार्य मी तुम्हाला सांगतो. दिनकर नंतर जगला, त्याच्या हाताला ती नाडी वगैरे लागली. ते आपण जानरावांच्या ह्याच्यातही पाहिलेलं आहे बरं का. ते काही कानातला छर्रा काढला तिथे पाहिलेलं. त्या गोष्टी होत्या छोट्या मोठ्या. दिनकर जगला, 6 वर्षांतर पुन्हा मृत्युमुखी पडला तो. 6 वर्ष जगला तो. संत हे गंडांतर टाळतात. संत हे ईश्वराच्या सिस्टीममध्ये कोणत्या प्रकारचे इंटरफेरन्स करत नाही. ओनली एक्सटेन्शन बरं का. नो इंटरफेरन्स, ओनली एक्सटेन्शन. हे ध्यानात ठेवा, महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून गंडांतर टळलं याचा अर्थ दिनकर अमर झाला थोडीच. दिनकर मेला 6 वर्षानंतर. पण ह्या अशा प्रकारची गोष्ट होऊ शकते. ही दृढ भक्ती ज्यावेळेस किंवा दृढ म्हणजे प्रसंग ज्यावेळेस रतनसाच्या मनामध्ये कोरला गेला त्यावेळेस त्याची भक्ती कितीतरी पटीनं वाढली. आणि मग त्याच्या लक्षात आलं की हा जो संत आहे, या संताचं चरित्र निर्माण झालं पाहिजे. लक्षात घ्या तुम्ही. आता हे चरित्र निर्माण झालं पाहिजे म्हणून 1926 पासून रतनसाने एक प्रयोग चालू केला. तो स्वतः दिवाणजी होता. मंदिरामध्ये बसवलेल्या त्या काळातल्या सगळ्या फाश्या आहेत त्या नंदुरबारहून त्यांनीच आणल्या होत्या. कळसाला बसवलेला सोन्याचा पत्रा मुंबईहून त्यांनीच आणला होता बरं का. अतिशय देखरेख वगैरे चोख असलेले. 1980मध्ये त्यांचं निधन झालेलं आहे. तर या रतनसानी मग एक गोष्ट चालू केली. पहिली गोष्ट सगळ्या त्याच्या मित्रांना वगैरे तो एकत्र आणायचा, वर्गणी जमा करायचा आणि त्या वर्गणीतून तो अन्नदान करायचा संस्थांमार्फत. म्हणजे हा आज आपल्याला जो अन्नदान यज्ञ दिसतो की नाही, त्या यज्ञाची काही प्रमाणात सुरुवात जी आहे ती त्या काळामध्ये रतनसानी केलेली आहे. आणि ती का केवळ दिनकर जगला म्हणून भक्तीचा भाव दृढ झाला म्हणून. भक्ती होतीच पण दृढ झाला. मी सांगितलं सुरुवातीला की काही लोकांकडून कार्य करून घ्यायचं असतं. म्हणजे याच्यापेक्षा मोठं महत्त्वाचं कार्य तुम्हाला मला जे समजलं पाहिजे. आणि तुमच्या माझ्यापर्यंत गजानन महाराज प्रत्यक्ष आले ते खरं कार्य. मग यांनी काय केलं की गजानन महाराजाच्या संपर्कात असलेले, त्या काळामध्ये हयात असलेले जितके काही त्यावेळेचे त्यांचे शिष्य असतील, भक्त असतील, ज्यांचे प्रसंग आला असेल त्या सर्वांचा या रतनसानी इंटरव्ह्यू घ्यायचा आणि त्याच्या नोंदी तयार करायच्या. आणि मोठं बाळ तयार केलं आहे. लक्षात घ्या, ही गोष्ट आहे 1926ची. स्वतः रामचंद्र पाटील जे येतं 1913मध्ये अध्यक्ष झाले होते. संस्थाचा कारभार ते पाहत होते 1948पर्यंत. यांनी हा सगळा बाळ तयार केल्यानंतर तो साधारणतः 1932-33 पासून रामचंद्र पाटलाच्या मागं लागला की बघा माझ्याजवळ महाराजांच्या चरित्राच्या सगळ्या नोंदी आहेत. त्यांच्या लीलेच्या, चमत्काराच्या, अनुभवाच्या सगळ्या प्रकारच्या नोंदी माझ्याजवळ, त्यांच्या भक्ताकडून शिष्याकडून मी प्रत्यक्ष नोंदून घेतलेलं आहे. हे मोठं बाळ माझ्याजवळ आहे. आणि बाळ जे आहे की नाही याचा उपयोग करून महाराजांचं चरित्र आपण कुठेतरी डॉक्युमेंट केलं पाहिजे, कुठेतरी ते आपण ओळीबद्ध केलं पाहिजे. कशा पद्धतीने केलं पाहिजे तुम्ही काहीतरी प्रयत्न करा. बघा 35 पासून या प्रकरणाला सुरुवात झाल्यानंतर 1936-37-38च्या दरम्यान रामचंद्र पाटील पंढरपूर गेले तेव्हा दासगणू महाराजांना भेटले. लक्षात घ्या 1913 पासून रामचंद्र पाटील अध्यक्ष होते. 1926 पासून हे डॉक्युमेंटेशन सुरू झालं. 32-33 पासून त्याचा पाठपुरावा सुरू झाला, मनधरणी सुरू झाली. आणि मनधरणी करता करता रामचंद्र पाटलाला सुद्धा ती गोष्ट पटली. कारण तोपर्यंत त्यांच्या जीवनामध्ये जानकाबाईचा आणि चंद्रभागाईचा प्रसंग झाला होता. स्वतः त्यांना सुद्धा
त्या सुरुवातीच्या काळामध्ये स्वतः महाराजांनी भेटून ती गोष्ट सांगितली होती की तुम्हाला अध्यक्षपद घ्यावं लागतं किंवा तुम्हाला हा कारभार सांभाळावा लागतो. अशा पद्धतीने ते तिथं आल्यानंतर दासगणूंना भेटले आणि दासगणूंच्या हस्ते मग 1939ला श्री गजानन विजय हा ग्रंथ सिद्ध झाला आणि त्याच्या शेवटच्या याच्यामध्ये म्हणजे शेवटच्या अध्यायामध्ये श्री गजानन महाराजांचे म्हणजे गजानन महाराजांचे मठात जे काही होते कागदपत्र ते रतनसाने मजप्रत आणून दिले. अशा प्रकारचं एक ओळी जी आहे ती 21व्या अध्यायात 248 क्रमांकाची आहे. हा तो रतनसा सोनू नये. म्हणजे मला असं वाटतं 20व्या अध्यायाचं जर खऱ्या अर्थानं अर्क काढायचा असेल तर त्याच्यामध्ये रतनसाचं चरित्र जे आहे ना ते आपण समजून घेतलं पाहिजे. एक दोन ओव्यामध्ये एक दोन याच्यामध्येच रतनसाचं चरित्र जे विशेषतः त्याच्या मुलाला वाचवताना हे लक्षात घेतलं त्या ग्रंथामध्ये आणि शेवटी मात्र ते त्याचं इंडोर्समेंट जे ते दासगणूंनी केलेलं आहे की रतनसाने मला कागदपत्र आणून दिले. मग कुठून कागदपत्र आणून दिले? त्याच्या मागचा त्याचा जो खरा भक्तीचा जो दृढ भाव होता तो जो वृद्धिगत झाला होता दिनकराच्या जन्मामुळे. कारण दिनकर 1626 नंतर त्याला म्हणजे पुनर्जन्म मिळाल्यानंतर तो 1632 तोही मृत झाला होता. तो वाचला नाही पण याच्या भक्तीचा भाव दृढ झाला. म्हणून आता शेवटी मी तुम्हाला महत्त्वाचं उपसारामधली गोष्ट सांगतो की हे ज्या चरित्रामध्ये उपरांत मृत्यू उपरांत किंवा समाधी उपरांत जे काही दर्शन स्वप्नात लीला किंवा अशा प्रकारच्या जे काही गोष्टी होतात या सर्व गोष्टी ज्या असतात त्या भक्ती दृढ करण्याकरता असतात. कारण तशा प्रकारच्या व्यक्तीकडून प्रपंचामध्ये समाजामध्ये किंवा त्या भक्तीची महती जी येते सर्वांपर्यंत पोहोचण्याचं काहीतरी कॉन्क्रीट वर्क किंवा कार्य करून घ्यायचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून याच्यामध्ये आपण या गोष्टी पाहिल्या असतील. वैयक्तिकदृष्ट्या काही लोकांना त्याचा फायदा झाला. काही लोकांची